अहेरी टाइम्स, खेड्यातील बातमी शहरापर्यंत. भारताला विकसित आणि खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर बनवायचे असेल तर विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक गुणांना वाव देणाऱ्या विज्ञान प्रदर्शनांसारख्या व्यासपीठांची आज देशाला नितांत गरज आहे, असे प्रतिपादन माजी आमदार दीपक आत्राम यांनी केले. वांगेपल्ली येथे आयोजित 53व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी प्रमुख बक्षीस वितरक म्हणून ते बोलत होते. विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित स्टेम या संकल्पनेवर आधारित हे प्रदर्शन 6 जानेवारी रोजी अहिरीकरांच्या उद्दंड प्रतिसादात उत्साहात पार पडले. विज्ञान नगरीत कल्पकतेचा आविष्कार महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर आणि शिक्षण विभाग जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने 3 ते 6 जानेवारी 2026 या काळात वांगेपल्ली येथील डॉक्टर होमी जहांगीर भाभा विज्ञान नगरी शासकीय निवासी शाळा येथे हा मेळावा भरवण्यात आला होता. जिल्ह्यातील दुर्गम भागातून आलेल्या विद्यार्थ्यांनी शेती, पर्यावरण संवर्धन आणि आरोग्य क्षेत्रातील समस्यांवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रभावी उपाय मांडले आहे. ग्रामीण मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचा या प्रदर्शनाचा मुख्य हेतू यशस्वीरित्या साध्य झाल्याचे दिसून आले. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री अमरीशराव आत्राम, माध्यमिक शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे, योजना शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, वैभव बारेकर, अमरसिंग गेडाम, विवेक नाकाडे, प्रशासन गणेश चव्हाण BDO अहेरी, सुनील आईंचवार BO अहेरी, परसा दोनतुलवार, बोरुडकर आणि मुख्याध्यापिका डांगेवार यांच्यासह जिल्ह्यातील गट शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापिका, विज्ञान शिक्षक व विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे? अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे. आपल्या